या जिभेचे चोचले तर ना खरंच बाई खूप वाढलेत. कधी गोड खाऊशी वाटतं, कधी आंबट खाऊशी वाटतं, तर कधी तिखट खाऊशी वाटतं. तर बघा आज ना आपल्याला लिंबू मिरचीचं लोणचं करायचं आहे. लोणचं म्हणजे ते काही भरणीत घालून नाही ठेवायचं, शिजवून करायचं आहे. तर चला मी घेते मिरच्या खुडून चांगल्या. आणि या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत, एकदम कमी तिखट आहेत. आणि त्यामध्ये ना ही हिरवी लिंब जरी दिसत असेल ना, तरी ते घरच्या झाडाचे त्यामुळं खूप रसरशीत आहे, एकदम त्यात भरपूर असा रस आहे. तर बघा मी ना 2 लिंब आणि हे एवढ्या मिरच्या घेतल्यात आणि छान खोडून घेतल्या, त्याचे देठ काढले आणि अशा उभ्या न चिरता मी त्या अर्ध्या अर्ध्या खोडल्या. अर्ध्या खोडल्या म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबाचं पाणी जातं आणि अजिबात तिखटपणा राहत नाही त्याला. खूप छान लागतात. तर आमच्याकडं हे लोणचं खूप आवडतं सर्वांना. तर एकदा नक्की करून पहा आणि खूप मस्त असं टिकतं पण ते चांगलं 8-15 दिवस. तर चला आपण करूया आता त्याला सुरुवात. चला आता ना आपण मस्त तेल टाकून घेऊ आणि आपण टाकणार आहोत जिरे मोहरी. जिरे टाकले, लसूण टाकायचं आता आपल्याला, मोहरी आणि हा लसूण. लसूण थोडासा असा आबडधोबड टेसला ना की त्याचा मस्त असा वास येतो छान. तर आता लसूण पण आपण टाकला, जिरे मोहरी आणि यात टाकायचे फक्त हळद आणि खूप छान मस्त अशी मिरची तयार होते. आणि हे हळद छान असं लिंबू मिरचीचं लोणचं तयार होतं. यात पाणी बिलकुल टाकत नाही आपण, त्यामुळे ही 8-15 दिवस कितीही दिवस राहते. पण आपण थोडी करतो त्यामुळे ना 8 ते 8 दिवस पण जात नाही आपल्यालाही. आणि आता आपण हे पाण्यातून काढून घेतले आणि चला मस्त तेलात छान टाकायचं आणि अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त मिठावरती आणि वाफेवरती शिजले पाहिजे. छान हलवून घेऊया. आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ. मिठाने ना पाणी सुटतं छान आणि त्याच्यावरतीच आपल्याला ते ठेवायचे. आता आपण ना बारीक गॅस करणार आहोत. गॅस आणि आपण ना पाणी नाही, काहीच नाही टाकलेलं आणि आता असंच हे झाकून ठेवणार. आणि गॅसची फ्लेम पण एकदम बारीक आहे, त्याच्यामुळं ना या वाफेवरतीच ते कारलं म्हणजे लिंबू मिरची तयार होणार आहे. तर खूप छान लागते. तर आपण थोड्या वेळासाठी ठेवू, एक 10 ते 15 मिनटाच्या आत ते शिजणार आहे. एक 10-12 मिनटं झालेत आणि आपली लिंबू मिरची तयार झाली, मस्त अशी वाफेवरती शिजलेली आहे बघा, एकदम छान अशी तयार झाली. तर पहा यामध्ये कोणी कोणी दही पण टाकतं, पण आपण लिंबू असल्यामुळे दही काही घातलेलं नाही. आणि खूप छान अशी आपली लिंबू मिरची तयार झाली आहे. आणि आता मस्त ज्वारीची भाकरी, भेंडी आणि चला भात, आपण लोणचं घेऊया हे मिरचीचं आणि लिंबाचं आणि एक पापड. तर खूप छान. कसं असतं भारतीय बैठकीला ना 1-2 चटण्या अशा हव्याच असतात कुठल्याही भाजीबरोबर, खाण्यात खूप मजा येते. तर कसं आहे, ग्रामीण भागामध्ये लसणाची चटणी असते, लाल मिरचीत वाटलेली, कधी कारळाची असते तर कधी जवसाची असते. खूप छान लागतात चटण्या आणि कुठल्याही भाजीबरोबर ते एक तरी चटणी हवीच. तर चला आज आपण चटणी न घेता आज आपण ना हे लिंबू मिरचीचं लोणचं घेतलं आहे थोडक्यात. तर खूप छान लागतं. एकदा नक्की करून पहा आणि कसं झालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर अवश्य करून पहा, एक कमेंट मात्र नक्की करा.